मंडळी, तुम्ही पाहू शकता आपली कुळूची भाजी बघा तयार आहे. जवळून दाखवतो. ही बघा किती छान झाली आहे सुकी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, घावणे, भात याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फोर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कुळूची भाजी. ती सुद्धा एक रानभाजी आहे. ही बघा, ही रानभाजी आहे. तिला म्हणतात कुळू. हा असा असतो, पातच असते ती. ही बघा, जवळून दाखवतो. ही बघा अशी पात असते आणि ती भाजी निवडून घ्यायची. आता ती निवडायची कशी ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आता आपण ही भाजी निवडूया आणि चिरूया. तर आता मी ही भाजी निवडतो. बघा कशी निवडतो ती. आपल्याला याची पानं नीट बघून घ्यायची आहेत. आतमध्ये काय असेल नसेल बारीक सारीक. हे असं काळं असतं तर ते असं ते आहे. हे बघा, हे काळं हे निघून जातं. हे मातीचं आहे एक प्रकारची. ती धुतल्यावरती निघून जाते आणि चिरून पाण्यामध्ये ठेवायची. खूप छान लागते. आणि हे पात आहे, ही जाडी जर असेल तर ती काढून टाकायची. जाडी पात घ्यायची नाही. ही बघा अशी निवडून घ्यायचे एक एक त्याची पात. हे बघा, आता ह्याच्यामध्ये ती जाडी काडी आहे ती पण मी आता तुम्हाला दाखवतो. हे मी आधी साफ केलं. हे बघा, सगळी स्वच्छ साफ करून घ्यायची. मातीच असते ती एक प्रकारची त्याची. आणि बघा, ही अशी जाडी काडी असते. याला बी धरलंय आणि ही काडी असते ती काढायची. ती आपल्याला घ्यायची नाही आहे. आणि खालचं जे व्हाईट व्हाईट आहे ते जास्त घ्यायचं नाही, थोडंसंच घ्यायचं. तुम्ही घेतलं तरी चालेल. हे फक्त काळं जाडसर असं ते दांडी असते ती घ्यायची नाही आपल्याला. बाकी सर्व घ्यायचं. आणि ही भाजी पावसाळ्यामध्येच मिळते. खास करून जंगलामध्ये वगैरे अशी असते. एकदम दाट जंगलामध्ये ती उगवली जाते. ही आमच्याकडे जे गावातील आणि गावागावांचे लोकल भाजीवाले जे असतात त्यांच्याकडे ही विकायला असते. तुम्ही आता कुठे स्टँडवर, स्टेशनला वगैरे तुम्ही बघता, लाईट पण गेली, ज्या महिला पुरुष वगैरे लोकल भाज्या घेऊन असतात त्यांच्याकडे सुद्धा ही सहज मिळू शकते भाजी. मी बघा अशी. आता मी सर्व ही भाजी निवडून घेतो आणि आपण भेटू थोड्या वेळाने. बघा, भाजी मी निवडून घेतलेली आहे. ही दाखवली पाहिजे अशी दाखवली. ही बघा, आता ही मी भाजी निवडून घेतलेली आहे. त्यात आता मी चिरून घेतो. ती चिरायची पण सोपी आहे चिरायला. आपली पालेभाजी आपण चिरतो तशीच चिरायची. तुम्हाला जशी बारीक चिरता येईल तशी चिरा. आधी स्वच्छ धुवून घ्या पानं. आम्ही आधी धुवून घेतलेली होती वरूनच. आता पुन्हा आम्ही धुणार आहोत. कांदा भरपूर घ्यायचा या भाजीला. मी भरपूर कांदा घेणार आहे. तुमच्याकडे टोमॅटो असेल तर टोमॅटो घ्या, कांदा घ्या. खूप छान लागते भाजी ही. गेल्या वर्षी सुद्धा आपली आलेली आहे आपल्या चॅनेलला भाजी. यावर्षी आता जे नवीन फॅमिली आहे, सबस्क्रायबर फॅमिली, त्यांना माहीत नसेल म्हणून आम्ही ही दाखवत आहोत. आत्ता आपल्याला फोडणीच्या भाताची सुद्धा रेसिपीची एक आठवण आलेली आहे पुन्हा करायची. ही बघा, अशी चिरायची बारीक बारीक. तुम्हाला जशी जमेल तशी चिरा.
हो ती कारली खिंडीत दाखवली ती हीच भाजी ना. हां, डोंगरामध्ये ही भाजी डोंगरामध्ये असते. गुलछडीसारखी फुलं हां, येतात ना. याला गुलछडीसारखी फुलं येतात. पण तुम्हाला जर ही भाजी माहिती नसेल कसं काय ते, तुम्ही जाऊ नका, विचारपूस करा. ज्यांना माहिती असेल त्यांनाच हे करा, कारण ही भाजीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर डोंगर वगैरे असेल तर डायरेक्टली तुम्ही नाही काढले तरी त्याला कोण माहितीगार माणूस घेऊन जा शक्यतो विक्रेत्यांकडूनच ही भाजी घ्या. ना. डोंगर आजूबाजूला असेल तर त्यांनी गेले काढायला तरी चालेल, फक्त माहितीगार बरोबर एक माणूस. माहितीगार बरोबर एक घेऊन जा, कारण सेम पानं जशी आहेत तशीच पण एक दुसरी पण वनस्पती असते. ही जशी आता पानं आहे बघा, हे जसं आहे तसंच दुसरं एक वनस्पती असते, म्हणून एवढं मी बोलतो, बाकी काही नाही. हा बघा, हा दांडा येतो असा काढला उपटून तरीसुद्धा तो निघतो. तर आता आम्ही अशीच भाजी ही चिरून घेतो. आपण भेटू आता आपल्या किचनकडे. कांदा एकदम बारीक चिरायचा आहे, कारण त्यासाठी मी घेणार आहे 4 कांदे आणि 2 टोमॅटो. हे बघा, अशी बारीक चिरून घ्यायची. आपण भेटू आता थोड्या वेळाने आपल्या किचनकडे. तर मंडळी, आपलं तेल तापलेलं आहे. मी अंदाजे ह्याच्यात 2 पळ्या तेल टाकलेलं आहे छोट्या. त्यामध्ये आता मी टाकतो थोडीशी राई. ही बघा, तापले नाही तेल तेव्हाच भाजी केली. हां, तापलंय तेल. आता मी टाकतो ह्याच्यामध्ये जिरं. हे झाले की मला ताट द्या. हां, जिरं आणि थोडीशी हिंग. हे बघा, हिंग, हळद, थोडीशी हळद आणि कढीपत्ता. ताजा आहे बघा, हिरवा गार. तो आपण ना असा नाही टाकायचा, अख्खी पानं नाही टाकायची. आपण त्याला आता क्रश करूया हातानेच. ही बघा, अशी कुस्करायची बारीक आणि टाकायचा. का टाकायचा माहिती आहे? त्यांनी छानपैकी सुगंध येतो. आणि हा बघा, बारीक चिरलेला टोमॅटो, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 कांदे, 3 कांदे आहेत आणि मी 10-12 मिरच्या साध्या एकदम. आता त्या मी कांदा आणि टोमॅटो फोडणीला टाकतो. आपण मस्तपैकी परतून घेऊ. कांदा आपण पहिला परतून घेऊ. तसंच एका बाजूला आपण लसूण पेस्ट टाकणार आहोत. थोडीशी लसूण पेस्ट. थोडीशी लसूण पेस्ट टाकली. अंदाजे अर्धा चमचा ढवळून घेऊ. तुमचा गॅस जरा बिघडलेला आहे, मंदच होतोय. कांदा आपण परतून घेऊया त्याच्यावर. त्याच्याबरोबर टाकणार आहे मी हा टोमॅटो. आणि याच्यात थोडंसं मीठ टाकणार आहे भाजीच्या नुसार. भाजीनुसार. हे बघा, 1 चमचा अंदाजे मीठ आहे. अंदाजे, अंदाजे घ्यायचा आपण, कारण ही भाजी चोरटी होते. आता चोरटी कशी होते? आपल्या पालेभाज्या आपण करतो, होतात किती कढईभर चिरून आणि मग शिजल्यावरती होतात एकदम बारीक. तशीच ही भाजी होते शिजून. आणि या भाजीला आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे. त्याच्यात मी बेसन पिठाचा वापर करणार आहे थोडासा, जेणेकरून आपली भाजी
सुखी होईल. तुम्ही ओलं खोबरं घालू शकता. कांदा आता शिजू दे, आपण भेटू थोड्या वेळाने. कांदा शिजल्यावर मग आपण वहिनीने धुवून भाजी आणलेली आहे परत, ती आपण ह्याच्यात ॲड करू. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, तुम्ही पाहताय आपला कांदा आता शिजलेला आहे, कांदा आणि टोमॅटो. आता त्यामध्ये मी घालणार आहे ही आपली चिरलेली भाजी, कुळूची, कुळू कुळू कुळू. आणि ही रानभाजी आहे, ही फक्त पावसातच उगवली जाते. त्याच्यामध्ये मी बघा पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये. छान प्रकारे ती आटेल आणि शिजायला पण ती जलद आहे. जशी कांदा पात ची भाजी करतात तशीच करायची, उळपात. ढवळून घेऊया, एकत्र करू आपण हे सगळं. वहिनीला काल ही बाजारात कामावरनं येताना बाजारात दिसली. वहिनी लगेच घेऊन आली, म्हणाली आज आपण ही भाजी करू उद्या. काल घेऊन आली वहिनी, म्हणाली उद्या आपण ही भाजी करूया. मी म्हटलं चालेल. परवा आहे म्हणाली माझा उपास, म्हणाली उद्याच करू. चला, ही बघा, ही मी आता एकत्र केलेली आहे. आपण आता हिला वाफवायला ठेवूया. भाजी शिजली का मग आपण त्यामध्ये टाकू थोडंसं बेसन पीठ. आपण भेटू 5 मिनिटात. आपली भाजी आता तयार आहे, पण आता मी यामध्ये बेसन पीठ घालणार आहे. आपण मीठ आधीच घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता मीठ घालायची काही गरज वाटत नाही मला. अंदाजाने 2 चमचे, मोठा 2 चमचा बेसन पीठ टाकतो आणि कालून घेऊया आपण बेसन. जेणेकरून आपल्या भाजीला वेगळी चव येईल. लागलं तर आपण अजून परत त्याच्यात थोडंसं बेसन पीठ घालणारच आहोत. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते पण तुम्ही घालू शकता, असं काही नाही, बेसन पीठच घालायला हवं. आपली भाजी आता तयार आहे. तोपर्यंत आपण जरा 5 मिनिटं ही भाजी परत ठेवून देऊ. कारण जे आपण बेसन पीठ टाकलं ते ह्याच्यात मुरायला हवं, नाही तर ते थोडंसं कच्चट लागेल. म्हणून आपण 5 ते 2 मिनिटं आपण ही भाजी अशीच वाफवण्यासाठी ठेवून देऊया. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता आपली कुळूची भाजी बघा तयार आहे. जवळून दाखवतो, ही बघा किती छान झाली आहे, सुकी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, घावणे, भात याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.